नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्येषु सर्वदा. घंटाळी मातेला वंदन करतो. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. मित्रांनो, आज अधिक महिना सुरू होतोय. पुरुषोत्तम मास, मलमास असं म्हणतात. आणि या निमित्तानं गंगा दशहरा सुद्धा आजच सुरू होतोय. आणि त्या निमित्तानं एक ज्ञान यज्ञ सुरू आपण करतोय. आज त्याचा प्रारंभ करतोय. कार्यक्रम कसा असेल ते मी अगोदर तुम्हाला थोडक्यात सांगतो. आज 17 मे अधिक मासाचा प्रारंभ आहे आणि आज मी अधिक मासाबद्दल माहिती देणार आहे. आणि त्यानंतर मेधा सोमण ह्या गंगा दशहरा याबद्दल बोलतील आणि आजचा कार्यक्रम संपन्न होईल. उद्या संत ज्ञानेश्वर या विषयावरती मी बोलेन. परवा 19 मेला वसिष्ठ ऋषी आणि विश्वामित्र ऋषी याबद्दल संपूर्ण 1.5 तास मेधाताई बोलतील. त्यानंतर संत नामदेवांवरती मी बोलणार 20 तारखेला. 21 तारखेला भगवान परशुरामावरती मेधा सोमण बोलतील. 22 तारखेला संत एकनाथांवरती मी बोलेन. त्यानंतर 23 तारखेला योगेश्वर याज्ञवल्क्य आणि समर्थ रामदास, खूप मोठं कार्य आहे ते मेधा सोमण बोलतील. त्यानंतर 24 मेला संत तुकारामांवरती मी बोलेन. त्यानंतर 25 तारखेला सोमवारी संपन्न होणारे, त्या दिवशी गंगा दशहरा, त्या दिवशी गंगा अवतार आहे, त्या दिवशी आर्य चाणक्य या विषयावरती मेधा सोमण बोलतील. मला कल्पना आहे, तुम्हाला पण कल्पना आहे की विषय खूप मोठा आहे आणि 1-1.5 तासात तो संपूर्ण करायचा आहे. परिणामकारक व्हायला पाहिजे. त्याची सुरुवात अगोदर मला सांगायची आहे. हे का करायचं, आपण का हे करतोय, हा ज्ञान यज्ञाचा फायदा काय, फायद्याशिवाय आपण कुठली गोष्ट करत नाही. तसा फायदा काय, तर आपल्यात चांगला बदल व्हायला पाहिजे आहे. त्याच्यापेक्षा उद्या फरक पडला पाहिजे आपल्या स्वभावामध्ये, आपल्या वागण्यामध्ये. आणि तो फरक पडण्यासाठीच आपण ईश्वर पूजा करीत असतो. ईश्वराचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजेत यासाठी ईश्वर पूजा करतो. नाहीतर पूजा म्हणजे केवळ कर्मकांड करून उपयोग नाही. देवीची पूजा करतो का, तर देवी टाइम मॅनेजमेंट कसं करावं महिलांना माहिती आहे, देवीला माहिती आहे. किती राक्षसांचा वध केला. ते जसं देवीची पूजा करताना आपल्यात देवत्व यायला पाहिजे, देवीत्व यायला पाहिजे यासाठी करायची असते पूजा. तसं आपण हे संतांचं चरित्र किंवा ऋषीमुनींचं चरित्र अभ्यासताना आपले डोळे आपल्याकडे पाहिजेत. आपल्यात बदल होऊया. जसं गंगेमध्ये स्नान केल्यानंतर आपलं शरीर पवित्र होतं, तसं आपण या ज्ञान यज्ञामध्ये केवळ श्रवण सुख घेऊन आपल्यात बदल व्हायला पाहिजे. आता आज पहिलाच दिवस आहे, मी जास्त सांगत नाही, आपण विषयाला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी आपल्यात कोणता बदल व्हायला पाहिजे आजपासून. आज गंगा दशहरा आहे आणि आज अधिक मासाचा प्रारंभ आहे. आता तुम्ही मला सांगा, आज रविवार आहे. आता उद्या सकाळपासून सूर्योदयापासून केलं तरी चालेल. पहिली गोष्ट, 10 गोष्टी मी सांगतोय अगोदर. पहिली गोष्ट म्हणजे कुठलंही काम पुढे ढकलायचं नाही. लक्षात येईल, सोपी गोष्ट आहे. आपण काय करतो, काम पुढे पुढे ढकलत असतो. काम पुढे ढकलायचं नाही. संत कबीराने म्हटलंय, काल करे तो आज कर, आज करे वो अब, पल में परले होगी बोहरी करेगा कब. आयुष्य कमी कमी होतं एक दिवसाने, तेव्हा कुठलंही काम पुढे ढकलायचं नाही. पहिली गोष्ट. 10 गोष्टी आहेत, सोपं आहे. दुसरी गोष्ट, स्वतःची तुलना दुसऱ्याशी करायची नाही आयुष्यात. स्वतःची तुलना स्वतःशी करायची. काल मी कसा होतो, आज मी कसा आहे, उद्या कसा होणार आहे. स्वतःशी तुलना स्वतः करायची, दुसऱ्याशी करायची नाही. दुःख पदरी येतं. तिसरी गोष्ट,
नकारात्मक बोलायचं नाही, वागायचं नाही. निगेटिव्ह नको, पॉझिटिव्ह. का नाही होणार? होऊ शकतं. इम्पॉसिबल शब्दाचं स्पेलिंग सुद्धा आहे आय एम पॉसिबल. नथिंग इज इम्पॉसिबल. म्हणजे मी गेले अनेक वर्ष पहाटे 3:30ला उठतोय गजेरा शिवाय, अनेक वर्ष. शक्य आहे वयाच्या 84व्या वर्षी. लक्षात घ्या, कठीण काही नाही. चौथी गोष्ट, स्क्रीन जपून वापरायचा. तुम्हाला मी सांगायला पाहिजे ना, व्हॉट्सअप फॉरवर्ड करणं, हे ते फेसबुक, स्क्रीन कमी वापरायचा, कमीत कमी वेळ. आता पुढच्या पिढीला हे घरी जाऊन सांगा, नातवाला. हा चौथा पॉइंट. अति प्रमाणात डोळ्यावर परिणाम होईलच, पण डोक्यावर परिणाम होतो, मेंदूवर परिणाम होतो, झोप येत नाही. पाचवी गोष्ट, भोजन आणि झोप याच्यावर आपलं महत्व आहे. आहार, आरोग्य अवलंबून आहे. तेव्हा भोजनाकडे नीट लक्ष द्यायचं, आपल्या आणि आपल्या घरातल्या. आणि दुसरी गोष्ट, झोप, विश्रांती वेळेवर आणि व्यवस्थित पाहिजे. सहावी गोष्ट, शारीरिक हालचाल करायला पाहिजे. बसून सगळी कामं होत नाही आणि करू नये. सातवी गोष्ट, वैयक्तिक आर्थिक स्थितीकडे दुर्लक्ष करायचं नाही. पैसा हे साधन आहे, साध्य नाही. हे जरी खरी असलं तरी पैशाशिवाय काही मिळत नाही. महागाई वाढते, तो आपल्या आर्थिक स्थितीकडे, विशेषतः पूर्वी दुकानात गेल्यानंतर यादी देत होतो, आता मॉल संस्कृती आली. आता आपण मॉलमध्ये गेल्यानंतर नको असलेल्या गोष्टी घरात आणतो, कारण दिसतात, आकर्षक वाटतात. शो केस मध्ये ठेवलेल्या वस्तू आकर्षक वाटतात. अरे घेऊन जाऊया, कधीतरी उपयोग होईल. अक्षरशः तुम्हाला सांगतो, आर्थिक परिस्थितीकडे दुर्लक्ष करू नका. ही 7वा पॉइंट. 8वा पॉइंट, द्वेष आणि मत्सर करू नका. हे मी स्वतःपासून सांगतोय, हा लक्षात घ्या. द्वेष करून आपलं शरीर अनारोग्य होतं, मत्सर करून अनारोग्य होतं, बुद्धी भ्रष्ट होते, योग्य निर्णय घेत नाही आपण. तेव्हा द्वेष आणि मत्सर यापासून दूर राहायचं. 9वा पॉइंट, स्वतःसाठी वेळ द्यायचा. विशेषतः महिला वर्ग इथे आहे. मला मुद्दाम सांगायचं आहे, कुटुंबासाठी ठीक आहे आयुष्यभर केलं, काय गंमत आहे माहिती का, कुटुंबासाठी करतात, इतरांना शिकवायला जातो आपण, आणि आपण तसेच राहतो. आणि आयुष्याच्या अखेरीस लक्षात येतं, अरे आपलं पण सुधारलं नाही आणि इतर लोक पण सुधारले नाही. आपल्याकडे स्वतःला वेळ द्यायचा. आणि आजपासून या गंगा दशहरा, या 9 दिवस आहेत, एक दिवस शयतिथी असल्यामुळे 9 दिवसाचा आहे, आपण स्वतःला बदलायचं. आणि हे करू शकतो आपण, त्यासाठीच हे यत्न आहे. नंतर 10वा पॉइंट महत्वाचा, इतरांना आनंदी करायचं ते, पण स्वतः आनंदित व्हायचं आहे. आणि अशी वेळ यायला पाहिजे, इतरांना आनंदित करताना आपण स्वतः आनंदित व्हायला पाहिजे. दुसऱ्याला अत्तर लावताना स्वतः आपला हात कसा सुगंधित होतो, ऑटोमॅटिक होतो, आपल्याला अत्तर लावावं लागत नाही. तसं इतरांना आनंद देताना आपल्या जीवनात आपल्याला आनंद वाटला पाहिजे. आज या सवयींचं सुरुवात करूया आपण. आणखी हळू आवाजात देवीच्या दरबारात आहे, त्यामुळे एक गोष्ट सांगतो. पंचांग करता असून सांगतो आहे. 55 वर्ष गेले मी पंचांग करतोय, कॅलेंडर करतोय, 55 वर्ष. पण मी ही गोष्ट मुद्दाम देवीच्या दरबारात सांगतोय. नशीब 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 म्हणू नका. नशीब ही स्वतःची समजूत घालण्यासाठी करून घेतलेली एक सोय आहे, नशिबात नाही. हा माऊली किती वर्ष जगल्या, 21 वर्ष. नशिबात होतं त्यांच्या म्हणून ते असं नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांनी इतकं काम केलं, मला तुम्ही सांगा, नशिबात होतं म्हणून नव्हे. नशीब ही आपण आपली समजूत घालण्यासाठी सोय केली आहे, गोष्ट लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, स्वतःच्या, जरा प्रखर बोलतोय, स्वतःच्या अकार्यक्षमतेवरती पांघरून घालणारा शब्द म्हणजे नशीब. आपल्याला जमत नाही म्हणून नशिबात नाही. यू कॅन चेंज.
आपण आपलं नशीब बदलू शकतो जर असलं तर. पाप म्हणजे काय लक्षात घ्या. मला कधी कधी फार हे होतं, पाप समजतच नाही. पण पाप म्हणजे इतरांना त्रास देणं, पीडा देणं म्हणजे पाप. आणि पुण्य म्हणजे काय, इतरांना मदत करणं म्हणजे पुण्य. ही मीच व्याख्या केलेली नाही, महर्षी व्यास आणि संत तुकारामांनी सांगितलेली व्याख्या आहे. पाप आणि पुण्याची व्याख्या, परपीडा करणं पाप आणि इतरांना मदत करणं पुण्य. दिवसात पुण्य करायचं असेल ना तर अधिक मासामध्ये 1 रुपया तरी एखाद्या गरजू माणसाला द्या. 1 रुपया मी म्हणतोय, 1 रुपया, एक अन्न, मूठभर धान्य दान द्या. जे शक्य होईल ते दान द्या. पण पुण्य मिळवू शकतो आपण. भक्ती म्हणजे काय, आज आपण भक्तीनं काम करायला पाहिजे. हे भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. भक्ती अन्नात मिसळली की त्याचा प्रसाद बनतो. भक्ती पाण्यात मिसळली की त्याचं तीर्थ बनतं. भक्ती प्रवासात मिसळली की तीर्थयात्रा होते. आणि भक्ती संगीतात मिसळली की कीर्तन होतं. भक्ती घरामध्ये जर असेल तर त्या घराचं मंदिर होतं. आपण आज या दशा दशा म्हणजे आपण गंगा दशहरा साजरा करताना आपण प्रत्येकाचं आपलं स्वतःचं घर हे मंदिर करूया. मंदिरात कशी प्रसन्नता वाटते. तुम्ही सिनेमा थिएटर बघा, प्रसन्नता वाटत नाही. आपण करमणूक होते, पण इथे आल्यानंतर इतकं बरं वाटतं. आणि हे बरं वाटणं हे आपल्या घरामध्ये सुद्धा वाटायला पाहिजे. घराला घरपण टीव्हीमुळे येत नाही, फ्रीजमुळे येत नाही, मौल्यवान वस्तूमुळे येत नाही, तर घरातल्या माणसांच्या स्वभावामुळे येतो. हे मी मुद्दाम ह्या अधिक महिन्याच्या निमित्तानं सांगतोय. कामात भक्ती मिसळली की कार्य बनतं, सेवा बनते. मला तुम्ही सांगा ना, पण मंदिरामध्ये सेवा देणाऱ्या भगिनी बघितल्या की मला कौतुक वाटतं, तिला अभिनंदन करावं वाटतं. ही सेवा आहे, हे काम नव्हे. प्रत्येक काम भक्ती मिसळली की सेवा होतं. आणि अशा रीतीनं आपण षड्रिपूंवर नियंत्रण ठेवता येतं. तो मित्रांनो, आता सुरुवात करतो. अधिक मास, ज्येष्ठ अधिक मास. जावई कोण असतील तर त्यांना अर्थातच मी सांगतोय ते सासूबाईंना सांगायला हरकत नाही. म्हणजे जावयांना तेहतीस अनर्थे, अनर्थे जा ढोकळा वगैरे नव्हे. काय ते काय पदार्थ देतात अनर्थेच्या ऐवजी, ऐवजी नाही, अनर्थे म्हणजे अपूप. अपूप हा शब्द वेदातला आहे, वेदातला. लक्षात घ्या, वेद काळात सुद्धा अधिक महिना होता. पण 5,000 वर्षापूर्वीपासून भारतामध्ये हा अधिक महिना चालत आलेला आहे. इंग्रजीमध्ये जर अमेरिकेत कोण राहत असेल तुमचा नातेवाईक तर इंटर कॅलरी मंथ म्हणा, इंटर कॅलरी मंथ म्हणतात या अधिक मासाला. किंवा आपल्याला ते लीप इयर असतं, तसा लीप सेकंद असतो. 31 डिसेंबरला कधी कधी ॲटॉमिक क्लॉक थांबवतात आणि मग घड्याळ पृथ्वीला येऊ देतात, 1 सेकंद ऍडजस्ट करतात, त्याला लीप सेकंद म्हणतात. तसा लीप मंथ म्हणा किंवा इंटर कॅलरी मंथ म्हणा. हा अधिक महिना आज रविवार 17 मे पासून सोमवार 15 जून पर्यंत आलेला आहे. आता अधिक महिना काय येतो सांगतो, शांतपणे व्यवस्थित समजून घेऊया आपण. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींनी ठरवलं, सर्वात महत्वाची गोष्ट काय, पैसा नाही, धन नाही, धान्य नाही, आरोग्य. आजही सर्वात महत्वाची गोष्ट आरोग्य आहे. हे वयाच्या 84व्या वर्षी मी तुम्हाला सांगतो आहे. इथे माझ्यापेक्षा ज्येष्ठ माणसं आहेत बसलेली. मला मुद्दाम सांगायचं, आपण याच्याकडे दुर्लक्ष करू नका, दुर्लक्ष करूया नको. आरोग्य पाहिजे हे त्या काळामध्ये ऋषी मुनींनी जाणलं. आरोग्य कशावर अवलंबून असतं, आरोग्य 2 प्रकारचे आहे, एक शारीरिक आणि एक मानसिक. शारीरिक आरोग्य कशावर अवलंबून असतं, आहारावरती अवलंबून असतं. करेक्ट, आपल्याला माहिती आहे. आहार कशावर अवलंबून असतो, ऋतूप्रमाणे आहार घेतला की शरीराचं आरोग्य चांगलं राहतं. बघा तुम्ही उन्हाळ्यामध्ये, उन्हातून, आत्ताच उन्हाळा चालू आहे, वैशाख मासाचा कालपर्यंत वैशाख होता, उन्हातून येतो, फ्रीज मधलं फ्रीजर मधलं घर पाणी प्यालं, आजारी पडू. ऋतूप्रमाणे आहार घ्यायला पाहिजे. फळं सुद्धा बघा ऋतूप्रमाणे येत असतात.
तुम्ही निरीक्षण केलं मार्केटमध्ये फळं येतात ती सुद्धा ऋतूप्रमाणे येतात आणि ऋतूप्रमाणे वागावं यासाठी हे केलेलं असतं. तर ऋतूप्रमाणे आहार घ्यायला पाहिजे असं प्राचीन काळी वाटलं ऋषीमुनींना आणि म्हणून त्यांनी ठरवलं की आपण कालगणना तशी करायची. कशी करायची? ऋतू हे सूर्यावर अवलंबून आहेत आणि सण हे चंद्रावर अवलंबून आहेत. तेव्हा आपल्या पंचांगातील कालगणनेमध्ये चंद्र सूर्य यांचा मेळ घातलेला आहे, चांद्र सौर पद्धतीचा मेळ घातलेला आहे. असा दुसऱ्या जगातील दुसऱ्या संस्कृतीमध्ये नाहीये. हे भारतीयांचं वैशिष्ट्य आहे. 5,000 वर्षापूर्वी वेद कालात चांद्र सौर पद्धतीचा मेळ घातलेला आहे. विचार करा त्या काळात उत्तरायण म्हणजे काय, दक्षिणायन काय हे माहीत होतं ऋषीमुनींना त्या काळात, वेद काळात. आज आम्ही काल मुलाला झिरो शॅडो डे शिकवला भगवती स्कूलच्या मैदानात. तो त्या काळात माहित होता. दक्षिणायन उत्तरायण आपण जगामध्ये कमी नाही होत. हे कालगणना बघितलं. फ्रान्स मधले लोक माझ्याकडे अभ्यास करायला आले हे जाणून घ्याल. तर त्या काळात ऋषी म्हणजे सूर्यावरती ऋतू अवलंबून असतात आणि सण चंद्रावर अवलंबून असतात. तेव्हा चांद्र सौर पद्धतीचा मेळ आपल्या कालगणनेमध्ये घातलेला आहे. त्यामुळे श्रावण महिना म्हणतो ना पावसाळ्याचा, त्यावेळी उपवास करा. उपवासाचे सण येतात बघा. आषाढी एकादशी पासून उपवास सुरू होतो. पावसाला सुरुवात होते तशी. का? तर पावसाळ्यात शरीराचं चलनवलन कमी होतं, भूक कमी लागते. हलका आहार घ्या. साबुदाणा उपासाला खा असं कुठल्याही ग्रंथात लिहिलेलं नाही. बटाटा खा असं लिहिलेलं. बटाटा भारतीय नव्हेच, साबुदाणा हा सुद्धा भारतीय नव्हेच. उपवासाला कुठले पदार्थ खावेत? हविष्यान्न म्हणजे यज्ञात जे वाहतो ते तांदूळ सोडून उपवासाला खा. हलका आहार घ्या. मूळ हेतू काय? हेतू लक्षात घ्या. कार्यकारण भाव. मूळ हेतू हाच की हलका आहार घ्यायचा. लक्षात घ्या किती वेळ किती विचार केलेला आहे. हे खा ते खा. उद्या मॅकडोनल्ड मध्ये पिझ्झा मिळायला लागला उपवासाचा तरी लोक खातील. उपवासाचा पिझ्झा आणला. अरे काय उपवास, डायटिंग. तरुण वर्गाला पटेल. आजकाल जाडं व्हायचं नाही, बारीक व्हायला पाहिजे, डायटिंग करतात. सॅलड खायचं, ठीक आहे. तेव्हा उपवास करा. सावट पावसाळा आहे, कमी भूक लागते, चलनवलन कमी होतं. हा त्यामागचा उद्देश आहे. तब्येत चांगली राहील, हा एक उद्देश. आणि दुसरं, पूर्वीच्या काळात गावातलं धान्य संपायचं. श्रावण महिना शेवटी येतो, भाद्रपदात धान्य तयार होतं, अश्विन महिन्यात घरात येतं. तो गावातलं धान्य संपू नये यासाठी सुद्धा ऋषीमुनींनी विचार केला असेल त्या काळात की उपवास करा, एक वेळ जेवा, उपवास करा, म्हणजे गावातलं धान्य सर्वांना पुरेल आणि अश्विनात नवीन धान्य येतं. बघा किती विचार केला. आणि दिवाळी थंडीमध्ये येते आणि थंडीमध्ये यायलाच पाहिजे. पावसाळ्यात दिवाळी आली तर कसं होईल? नाही का? दिवाळीचे पदार्थ आहेत, लाडू करंज्या वगैरे, पावसाळ्यात कसं करणार? पचणार कशा? भूक नाही लागत. तेव्हा थंडीमध्ये दिवाळी येते. याचं कारण थंडी ऋतू, थंडीतला ऋतू, शिशिर ऋतू आणि दिवाळी. किती किती मला सांगा ना, याच्या मागे तत्वज्ञान किती समजून घेतलं की लक्षात येतं. त्यानंतर मकर संक्रांती थंडीमध्ये येते, संक्रमण सूर्याचं. आणि त्यावेळी तीळ गुळ लाडू खा आणि एकमेकाला शुभेच्छा. नंतर त्याला जोडलेलं आहे पुण्य मिळेल हे सुद्धा सांगितलेलं आहे उपवासाचं. लक्षात घ्या, पुण्य मिळेल म्हणून या आशेने तरी उपवास करतील आणि आरोग्य शरीराचं चांगलं राहील. किती विचार केलाय मला सांगा ना ऋषीमुनी त्या काळात. पुण्य मिळेल. काय काय लोक म्हणतात, त्यांना सुद्धा विचार असेल त्या काळामध्ये ऋषीमुनींना, आम्ही गरीब आहोत, आम्हाला इतके दुःख आहेत, कुठे पुण्य मिळत आहे? या जन्मात नाही, पुढच्या जन्मात मिळेल या आशेवर तरी तुम्ही उपवास करा. गेल्या जन्मात केलंय त्यामुळे या जन्मात तुम्हाला भोगावं लागतंय. लक्षात घ्या, प्रत्येक प्रश्नाला ऋषीमुनींनी उत्तर दिलेलं आहे. आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून ते समजून घ्यायला पाहिजे. म्हणून दिवाळी थंडीत भूक जास्त लागते, तेल तुपाचे पदार्थ होतात, बाधत नाहीत. आणि हे संतुलन चांद्र सौराचं दोन्ही एकत्र कालगणनेमध्ये यायला पाहिजे. साठी नियम बनवला. काय नियम बनवला? सोपा आहे.
मीन राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होतो त्याला चैत्र म्हणायचं. मेष राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होतो त्याला वैशाख म्हणायचं. अशा रीतीने सांगड घातली. बघा नियम, मीन राशीत सूर्य आहे, चांद्रमानाचा प्रारंभ होतोय चैत्र. कधी कधी एका राशीत सूर्य असताना सूर्याचे 2 राशी प्रवेश होतात किंवा राशी प्रवेश होत नाही. राशी प्रवेश झालाच नाही तर तो अधिक महिना. आता आजपासून सुरू होणारा 30 दिवसाचा जो महिना आहे ज्येष्ठ अधिक, त्याच्यात सूर्याचा राशी बदल होत नाहीये, म्हणून हा अधिक महिना. आणि दुसरा तो निज महिना. अशा रीतीनं हे सांगड घातली जाते. बघा तुम्ही, सोपी साधी व्याख्या आहे. आणि मनाचं आरोग्य कशामुळे राहतं? उत्सवामुळे. आता इथेच बघा ना, मंदिरात एकत्र येल्याना आनंद वाटतो. गणपती उत्सव, नातेवाईक एकत्र येतात. मुलं तर असे रडतात गणपतीचं मूर्तीचं विसर्जन केल्यानंतर, रडतात मुलं नातेवाईक दूर गेल्यानंतर. उत्सवात आनंद, दुःख चिंता विसरतो. आरती म्हणताना देवीशी किती एकत्र येतो आपण, एकत्र मिळून आरती म्हणतो, किती आनंद वाटतो. मित्रांनो, मनाचं आरोग्य उत्सवामुळे आणि शरीराचं आरोग्य सणामुळे राहतं. आणि चांद्र सौरभ पद्धतीचा मेळ घातलेला आहे. आता अधिक महिना कसा ओळखायचा? ज्या महिन्यामध्ये राशी बदल सूर्याचा होत नाही तो अधिक महिना. सोपी व्याख्या. कठीण व्याख्या इथे विद्यार्थी बसले त्यांच्यासाठी सांगतो. सूर्य चांद्र वर्ष हे 354 दिवस 8 तास 48 मिनिटं आणि 24 सेकंदाचा आहे. चांद्र वर्ष हे 354 दिवस 8 तास 48 मिनिटं 34 सेकंदाचं आहे. आणि सौर वर्ष हे 365 दिवसांचं 5 तास 48 मिनिटं आणि 46 सेकंदाचं आहे. फरक 11 दिवसांचा आहे. आणि 11 दिवस झाले, वाढले की पुन्हा सांगड घालण्यासाठी अधिक महिना येतो. ही सोपी व्याख्या. म्हणून 33 11 11 11 33 अनर्से, 33 वस्तू दान का द्यायच्या अधिक महिन्यामध्ये? तर 33 दिवस एकत्र आल्यानंतर अधिक महिना येतो, म्हणून 33 वस्तूंचं दान द्यायचं. एका चांद्र वर्षात आणखी सोपं करून सांगतो, एका चांद्र वर्षात 360 तिथी होतात आणि एका सौर वर्षात 371 तिथी होतात. म्हणून 11 तिथी वाढतात. त्या 11 झाल्या की 33 होतात. 2 अधिक महिने जर बघितले, आता पुढचा अधिक महिना चैत्र आहे 2029 मध्ये. आणखी 3 वर्षांनी चैत्र महिना अधिक आहे. 2 अधिक महिन्यात कमीत कमी 27 महिने अंतर असतं आणि जास्तीत जास्ती 35 महिने अंतर येऊ शकतं. कुठले महिने अधिक येतात? हा इंटरेस्टिंग प्रश्न आहे. लोक विचारतात कुठले महिने येतात. मार्गशीर्ष, पौष आणि माघ हे महिने सोडून उरलेले 9 महिने अधिक येतात. मार्गशीर्ष, पौष आणि माघ हे 2 महिने सोडले, 3 महिने सोडले तर उरलेले 9 महिने अधिक येतात. बघा तुम्ही, त्यामुळे सगळं गणित कसं बदलतं. ते का येतात, हे 3 महिने का येत नाहीत, तर त्याचं उत्तर सांगतो. या 3 महिन्यामध्ये सूर्याची गती जास्त असते. सूर्याची भासमान गती, पृथ्वी सूर्य होती फिरते खरी, म्हणजे पृथ्वीची गती आहे, पण आपल्याला सूर्य भासमान गती दिसते, म्हणून सूर्याची भासमान गती ही जास्त असते या 3 महिन्यामध्ये. म्हणून हे अधिक मास येत नाहीत. आता समजा एका चांद्र महिन्यात सूर्याचं राशी संक्रमण झालं नाही तर अधिक, ठीक आहे. पण 2 वेळा झालं राशी संक्रमण तर 2 वेळा राशी बदल होऊ शकतो आणि या 3 महिन्यातच होऊ शकतो. मार्गशीर्ष, पौष आणि माघ, त्यावेळी क्षयमास येतो. क्षयमास आला होता एकदा. क्षयमास आपल्याला माहिती असेल, मी वर्ष सांगतो. 1982 मध्ये क्षयमास आलेला होता, आपल्याला माहिती असेल. आणि त्यावेळी पौष क्षयमास आला होता. अहमदाबादला पंचांगकर्त्यांची मीटिंग होती. दाते शास्त्री, धुंडेराज शास्त्री दाते आणि मी इकडून गेलो होतो आणि वादविवाद होऊन निर्णय घेतला की पौष क्षयमास लिहायचा. 2 वेळा सूर्याचा राशी बदल होतो, कारण गती जास्त असते. आणि तसा क्षयमास येणार आहे 2123 मध्ये. 2123, बघा किती वर्ष आहेत ती. अश्विन महिना क्षयमास येणार आहे आणि 2142 मध्ये पौष महिना पुन्हा अधिक मास येणार आहे. 141 वर्षांनी येतो.
किंवा 19 वर्षांनी येतो क्षयमास. त्यामुळे क्षयमास लोकांच्या लक्षात राहत नाही. अधिक मास 3-3 वर्षांनी येतो आणि जावयाला अपूपदान द्यायचं असतं. त्यामुळे जावई पण लक्षात ठेवतो, सासूबाई पण लक्षात ठेवतात. एनिवे, पण ही गोष्ट लक्षात घ्या. आता अधिक मासात काय करायचं, काय करायचं? अधिक मासाला घाबरायचं नाही. पाप लागत नाही, लक्षात घ्या. पाप आणि पुण्याची व्याख्या मी तुम्हाला सांगितली मगा. काय तुम्ही टीव्हीवरती बघता किंवा तुमच्या मोबाईलवरती बघताना काय घाबरवतात, असं करू नका, असं केलं तर असं होईल. विनाकारण घाबरू नका, निर्भयतेनं जीवन जगायला पाहिजे. अधिक मासात काय करायचं? महिनाभर उपोषण करायचं. उपोषण म्हणजे बटाटे खिचडी खाऊन नव्हे, हलका आहार घेऊन. अयाचित, अयाचित म्हणजे अयाचित भोजन म्हणजे जेवायला बसल्यानंतर मागायचं नाही, घालतील ते खायचं. त्याला अयाचित भोजन. नक्त भोजन, नक्त भोजन म्हणजे रात्री तारे दिसायला लागले आकाशात, त्याला नक्त भोजन म्हणतात. नक्त भोजन करायचं म्हणजे रात्रीच्या वेळी एकदाच जेवायचं किंवा एकभुक्त राहायचं, एकदाच खायचं. हे का सांगितलंय? शरीर हलकं पाहिजे, मांद्य असता कामा नये. कारण ईश्वरी उपासना करायची, विष्णूची उपासना करायला सांगितलं. विष्णूची उपासना, आणि ती उपासना करताना मांद्य नको, शरीर हलकं पाहिजे म्हणून हे सांगितलेलं आहे. आता एक दिवस तरी उपवास करा, उद्या किंवा परवा किंवा दशहरा संपल्यानंतर करा. शक्य असेल तेवढं करायचं आहे. आणि काय करायचं? दीपदान करायचं. दीप लावायचा घरात रोज 1 महिनाभर. शक्य आहे, अशक्य नाही. तर ते सांगितलेलं आहे. गंगा स्नान करायला गंगेच्या काठावरच्या लोकांनी सांगितलंय. अपूप दान करावं. अपूप हा शब्द वेदात आहे, लक्षात घ्या. त्या वेदकालात अपूप म्हणजे अनर्थे. हे विष्णूला दान द्यायचे आहे. विष्णू, कारण हा देवता विष्णू आहे. विष्णू सहस्त्रनाम म्हणा, यांना एक शक्य होईल त्यांनी. हा अधिक महिन्यावर असं करायचं आहे, हा वाईट नाहीये. आता विष्णूला अपूप नैवेद्य दाखवायचा आहे, पण जावई हा विष्णू समान असतो. आपली कन्या ही लक्ष्मी असते. आपली कन्या ही लक्ष्मी असते, लक्षात घ्या. आणि ती जेव्हा विवाह होऊन सासरी जाते, तर जावई हा तिचा पती म्हणजे विष्णू होतो. आणि म्हणून अधिक मासामध्ये जावयाला 33 अनरचे दान द्यायला सांगितलेलं आहे, अपूप दान. आता नुसते 33 अनरचे कसे द्यायचे? हा, मोदी साहेबांनी सांगितलंय सोनं देऊ नका, सोनं घेऊ नका. काही हरकत नाही, जे काय असेल. शेवटी देश हा महत्वाचा आहे. तेव्हा म्हणून मुद्दाम सांगतो, जावई खुश का, मुलीला सांभाळली. आणि या महिन्यामध्ये मुलगी आईची ओटी भरते. लक्ष्मी, ती मुलगी नसते, लक्ष्मी असते. आपण लक्ष्मी, तुम्हाला विधी करतो ना, लक्ष्मी पूजन करतो सासरी गेल्यानंतर. बघ विवाह विधीमध्ये किती शास्त्र शुद्ध आहे, याचं वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगता येतं. ती लक्ष्मी आहे, ती आईची ओटी भरते, तिचं शुभचिंतन करते अधिक महिन्यामध्ये. किती चांगलं शास्त्र आहे हे, पुढच्या पिढीपर्यंत जायला पाहिजे. म्हणून हे आता कोणती कामं करायची नाहीत, पथ्य पाळायचं. कुठलं? तर पहिली गोष्ट म्हणजे विवाह, उपनयन, वास्तुशांत, वास्तुप्रवेश, जे विधी टाळता येतात, पुढे करता येतात, असे विधी करू नये असं सांगितलं. पण आता मूल जन्माला आलाय किंवा अन्नप्राशन करायचं आहे, हे चालेल. जे विधी टाळता येत नाही, करायलाच पाहिजेत, ते विधी अधिक महिन्यात केले तरी चालतील. जातकर्म, नामकर्म, अन्नप्राशन हे संस्कार करायला हरकत नाही, असं शास्त्रात लिहिलेलं आहे. आणि त्यामुळं जे टाळता येणार नाहीत ते विधी या अधिक मासात करायचं, हे महत्वाचं आहे. अधिक मासात श्राद्ध आल्यानंतर पुढच्या गेल्या अधिक मास हा आला असेल, त्यांचं वर्ष श्राद्ध या अधिक मासात करायचं. आणि या अधिक मासात ज्यांचा मृत्यू होईल त्यांचं सुद्धा सांगितलेलं आहे, पंचांगामध्ये ते दिलेले आहे सर्व स्पष्टपणे. आता या अधिक महिन्याचं फळ काय? फळ काय फार महत्वाचा. प्रत्येक महिन्यात वर्ष प्रबोध नावाचा ग्रंथ आहे, वर्ष प्रबोध.
आणि या वर्षप्रबोध ग्रंथामध्ये प्रत्येक महिना अधिक आला की कुठलं 9 महिने ते फळ त्याचं सांगितलेलं आहे, ते मी तुम्हाला सांगतो. ज्येष्ठ द्वये शास्त्रात लिहिलेले वर्षप्रबोध ग्रंथामध्ये लिहिलं आहे, ज्येष्ठ द्वये नृपध्वंसो धान्य निष्पत्ती ही उत्तमा. म्हणजे ज्येष्ठ अधिक महिना येतो त्यावेळी सत्ताधाऱ्यांना तो वाईट असतो. आणि आताच बघतोय आपण सत्ताधाऱ्यांना वाईट आहे चालू, कठीण आहे कसरत. आणि धान्याचं पीक उत्तम येईल असं जुन्या आपल्या ग्रंथात सांगितलेलं आहे. मला इथे मुद्दाम एक गोष्ट सांगायची आहे की वेधशाळाने जाहीर केलं तो अल निनो असावा आहे त्यामुळे पाऊस कमी पडेल. आपल्या सरकारनं जाहीर केलं की दुष्काळ पडणार आहे. राजा कधीही दुष्काळ पडेल असं जाहीर करीत नाही. राजानं असं जर जाहीर केलं तर साठेबाज करणारे व्यापारी आहेत ते साठे करतात. हे प्राचीन काळातलं मी सांगत नाही. राजा कधीही दुष्काळ गावात पडेल असं जाहीर करत नाही, पण या सरकारनं केलं दुष्काळ पडणार यावर. साठेबाजी साठे करतात त्यामुळे आणि भाव विनाकारण वाढवतात. खरं म्हणजे सरकारनं सांगायला पाहिजे दुष्काळ पडणार नाही, आपण चिंता करू नका. म्हणजे साठेबाजी हे सांगायला पाहिजे. आणि लिहिलंय ग्रंथामध्ये ज्येष्ठ अधिक महिना येतो त्यावेळी धान्य जास्त येतं, विपुल प्रमाणात येतं लिहिलेलं आहे. मी माझ्या पदरचं सांगत नाही, लक्षात घ्या. तेव्हा धान्य निष्पत्ती ही उत्तम धान्य निष्पत्ती होणार आहे. इथे जो कोण व्यापारी असतील त्यांनी साठेबाजी करू नका, महागाई होणार नाहीये हे सांगायला पाहिजे राजाने. खरं म्हणजे पण काय बोलायचं, काय चाललंय आज समाजामध्ये. भोंदू साधू बघितलेत की आज आम्ही संतांबद्दल बोलतोय, हे बोलताना सुद्धा कधी कधी असं वाटतं अरे काय त्या काळात किती क्लेश झाले असतील त्या साधूंना, आपल्या ऋषींना त्या काळात. तेच सांगण्यासाठी आम्ही हा प्रयोजन आहे. तेव्हा अशा रीतीने आता पुढचा अधिक मास येणार आहे. पुढच्या 100 वर्षाचे अधिक मास काढलेले माझ्याकडे आहेत. एक म्हणजे 2029 मध्ये हा चैत्र अधिक महिना आहे. आता इथे बघा, चैत्र अधिक महिना आला तर अधिक महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला, चैत्र शुक्ल प्रतिपदेलाच गुढीपाडवा करायचा आहे. 2029 मध्ये गुढीपाडवा हा चैत्र शुक्ल प्रतिपदेलाच करायचा आहे. हे रामनवमीचे कीर्तनच असतील, ती महिनाभर चालवायला लागतील, अधिक महिनाभर. कीर्तनकार कोण असतील तर लक्षात ठेवा. तर रामनवमी ही नंतर येणार आहे पुढच्या नियमासात. हनुमान जयंती 1 महिन्यानी येणार आहे, 1.5 महिन्यानी गुढीपाडव्यापासून, लक्षात घ्या. तसंच ज्येष्ठ महिन्यामध्ये गंगा दशहरा हा पहिल्या दिवशी अधिक ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदेला करावं असं लिहिलेलं आहे. म्हणून आज गंगेबद्दल मेधा सोमण सांगणार आहेत ते त्यासाठी. हे 2 गोष्टी अपवाद आहेत की पहिला दिवस हा महत्वाचा वर्षाचा गुढीपाडवा म्हणजे, आणि आज गंगा दशहरा जो आहे तो आज पासून सुरू होतोय. आणि यावेळी क्षय तिथी आहे आणि त्यामुळे षष्ठी आणि सप्तमी, त्यामुळे 9 दिवसांचा हा गंगा दशहरा आहे. तेव्हा अशा रीतीनं आपण हा अधिक महिना करणार आहोत. मी तुम्हाला कार्यक्रम सांगितलेला आहे. आपण आज आता गंगावताराबद्दल मिसेस सोमण बोलतील, आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर नंतर विचारायला आपण 5-10 मिनिटं ठेवू. प्रश्न विचारायला हरकत नाही, कारण शेवटी मनातील प्रश्नांचं निराकरण व्हायला पाहिजे. इथून बाहेर पडताना 5 गोष्टी सांगतोय आता अगोदर संपायच्या आधी, त्या सोप्या आहेत लक्षात ठेवायला. पहिली गोष्ट, आजपासून आता आज घरी गेल्यापासून चेहरा हसरा ठेवा, स्माइलिंग फेस. एनिमल्स दे नेव्हर स्माइल. तुम्ही बघितलंय का कुत्रा हसताना? बघितलंय? बैल हसतोय दुसऱ्या बैलाकडे बघू नाही. मंदिरात येताना हसतमुख यायला पाहिजे. मंदिरातून जाताना माणसं हसायचं विसरली ना
हसणं विसरूनच जातील. तेव्हा इथे आजी आलेली आहेत, आजोबा आलेले आहेत, त्यानंतर तो घरी गेल्यानंतर जेव्हा तुमचे घरची माणसं बघतील ना, जरा स्माईल करा, हसरा चेहरा करा. आज त्यांना आश्चर्य वाटेल, अरे काय दाखरू सोड, माझं नाव सांगितलं तरी हरकत नाही, चेहरा हसरा करायला सांगितलाय म्हणून मी हसतो. तुम्ही बघा, तुमचे पतिराज कामावरून भावून आले, हसरा चेहरा असेल, बरं वाटेल की नाही? महिला आपली मुलं शाळेतून येताना हसरा चेहरा असेल, बरं वाटेल की नाही? बरं. स्माइलिंग फेस इज अ गिफ्ट गिवन बाय गॉड और क्रिएटर, पण आपण वापरत नाही. पहिला पॉइंट, 10 पॉइंट कराच, पण पहिला पॉइंट चेहरा हसरा. दुसरी गोष्ट, नीट ऐकून घ्या. आजपासून दुसरा जेव्हा बोलतो ना, आता घरी गेल्यानंतर कोणतरी उद्या परवा बोलतील, शांतपणे ऐकून घ्या. आपण वी आर क्रिएटिंग प्रॉब्लेम्स ऐकून न घेतल्यामुळे. तुम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर सांगता इथे दुखताय तिथे दुखताय, डॉक्टर बघा ऐकून घेतो, आणि जो ऐकून घेतो ना आपलं, तो जवळचा वाटतो. वाटतो की नाही सांगा? लक्षात घ्या, किती सायकोलॉजिकल आहे, साधं सोपं आहे. शांतपणे ऐकून घ्या. याचा फायदा काय होतो? त्याला असं वाटतं आपण जवळचे आहोत आणि आपल्याला उत्तर द्यायला, विचार करायला वेळ मिळतो. फार महत्वाचं आहे. पहिलं स्माइलिंग फेस, आता जरा हसरे चेहरे दिसत आहेत श्रोत्यांचे. दुसरं काय की ऐकून घ्या. आता 1.5 तास ऐकताय तुम्ही, पण घरी गेल्यानंतर सुद्धा ऐकून घ्या. तिसरी गोष्ट, नीट बोला. कोणाशी बोलताना कसं बोलायचं, नोकरांशी बोलताना आजकाल मोलकरणी, खरं सांगू का, त्या गृहिणीची तब्येत कधी बिघडते, मोलकरणीने दांडी मारली की महिलेची तब्येत बिघडते. आज सगळं अवलंबून राहिलेलं आहे. आपण तिच्याशी बोलताना सुद्धा आदरयुक्त बोलायला पाहिजे, नोकर म्हणून नव्हे. उरलेली भाजी द्यायची नाही, आपण जेवण करायच्या अगोदर भाजी तिला द्यायची. तिचं पान अगोदर वाढा, अधिक महिन्यामध्ये 1 दिवस. तिने विचारलं काय झालं, दाखरू सोमणाने सांगितलंय तुझं पान अगोदर वाढा, म्हणून आम्ही जेवण. सांगा, हरकत नाही. 1 दिवस वाढत, तिला आश्चर्य वाटेल या महिन्यामध्ये, अरे आपली रोज भांडी घासते पण कधीही विचारत नाही, आज ती आपलं पहाट अगोदर वाढते. किती, मला सांगा, किती आनंद वाटेल तिला, आत्मीयता वाटेल त्या घरची भांडी. साधी गोष्ट आहे. तेव्हा पहिला पॉइंट चेहरा हसरा, दुसरा पॉइंट नीट ऐका, तिसरा पॉइंट नीट बोला, आणि चौथा पॉइंट चूक झाली तर कबूल करा. चूक झाली कबूल करायला पाहिजे. आपण दडवतो, लपवतो. लपवल्यामुळे आणखी प्रॉब्लेम. तर मुलं हसतात, आजीला विचारतात प्रश्न, आजीने चुकीचं सांगितलं, ते गुगलवरती सर्च करतात आणि आजीला हसतात. ते आजीला कळत नाही, पण ती मुलं आपापसात हसतात. चूक कबूल करा. आणि 5वा पॉइंट, पती पत्नी, मी न म्हणता आम्ही म्हणा. मला इथे नाहीत आता, डॉक्टर रानडेंचं कौतुक वाटतं. त्यानं मी विचारलं, हे काय एवढं बदल कसा केला? मी केला कधी म्हणत नाही, आम्ही केला. किती फरक केला देवळामध्ये, या मंदिरामध्ये. मी सांगतो किती वर्षात. थोडक्यात, पैसे मिळतात, चांगलं प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला पैसे मिळतात. का आम्ही झिरो शॅडोडे केला, ते एका डॉक्टर आहेत, नगराध्यक्षाबाई आहेत, त्यांनी सगळ्यांना हे दिलं, सरबत दिलं, पाण्याच्या बाटल्या दिल्या 150 लोकांना. काणेसाहेब इथे आहेत, त्यांनी ठरवलं. मला तुम्ही सांगा, पैसे मदत करणारे लोक आहेत, काम करणारे लोक पाहिजे. डॉक्टर म्हणतात मी गेलं नाही, आम्ही हे मंदिर असं करतोय. तेव्हा 5वा पॉइंट, मी न म्हणता आम्ही म्हणा. मित्रांनो, मी इथे थांबतो आणि उद्याचा कार्यक्रम जाहीर करतो अगोदरच, कारण मेधा सोमणी यांचं भाषण झाल्यानंतर गंगा दशहराबद्दल उद्या आपण वेळेवर सुरू करू. संत ज्ञानेश्वर माऊली, किती त्रास झाला, किती त्रास झाला. एकाही शब्दाने त्रास देणाऱ्यांना शिव्या दिलेल्या नाहीत. वय किती, 21 वर्ष. त्यांचं आयुष्य जेव्हा मी सांगेन, डोळ्यात पाणी येतं. माझ्या सांगता नाही तर तुमच्या ऐकताना येणार. काय माणसं असतात, आणि त्यांची ओळख कशाला करून घ्यायची? आपल्यात चांगला बदल व्हायला पाहिजे यासाठी. धन्यवाद.